मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती नेमकं तेच झालं. काय झालं तर ते सांगतो तुम्हाला. तर जय शिवराय भावांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी आज पुण्यावरनं आपल्या बीडला चाललोय. ह्या PMT वाल्यांना एवढी काय घाई असती काय माहित. लोक गाडीत चढत नाही तोवरच दरवाजा लावायचे आणि गाडी पळवायची घाई असती. बिचाऱ्या त्या ताईंची बॅगच दरवाजात अडकली. वाकडेवाडीच्या बस स्टँड वरती ढीग गर्दी होती, पण मला काय टेन्शन घ्यायची गरजच नाही, कारण मी आधीच तिकीट बुकिंग केलं होतं. दुपारी 1 वाजताची बस 3 वाजता आली. पुण्याच्या बाहेर निघायला संध्याकाळच्या 6 वाजले. जिथं 9 वाजता रात्री मी घरी पोहोचायला पाहिजे होतं, पण अजून मी नगर पण क्रॉस केलं नव्हतं. मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती की हे व्हायला नाही पाहिजे, आणि नेमकं तेच झालं. मला विश्वासच बसत नव्हता की मी एवढा सुखासुखी कसं काय घरी चाललोय. गाडीला असं म्हणजे काय प्रॉब्लेम कसं काय येत नाहीये. आणि जवळ आलो, बीडच्या पाथर्डीच्या जवळपास आलो तर लगेच टायर पंक्चर झालं गाडीचं. माझा आतापर्यंतचा इतिहास आहे की मी ज्या पण एसटीत बसलोय ना, तिचं काही ना काहीतरी काम निघालेलंच आहे. कधी इंजिन खराब, कधी ब्रेक नीट नाही लागत, कधी पंक्चर. इथून मागं जुन्या बस सोबत होत होतं, आज तर नवीनच बस खराब झाली.